नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृता आणि यमुना एका रूम मध्ये असतात आणि जो प्रकार घडलाय त्यावर ते चर्चा करत असतात. केक मध्ये दारू मिसळलेली होती. अमृता म्हणते कन्फर्म नाही, 100% आहे, डाऊट नको घेऊ, मी तुला खात्रीने सांगते दारू मिसळली होती. आणि ती दारू अगं यशने मिसळली होती. ऑब्विसली यश शिवाय हे घाणेरडं काम कोणीही करणार नाही, कारण यश कावेरीच्या बाजूनी आहे आणि यश हे सगळं मुद्दाम करतोय. कळतंय तुला? यमुना म्हणते म्हणजे मला ज्या गोष्टीचा डाऊट होता तो डाऊट तुलाही आहे, बरोबर? हो, डाऊट नाही म्हणता येणार, खात्रीच म्हणता येणार. हे सगळं काही यशने मुद्दाम केलंय, तो कावेरीला मिळालेला आहे म्हणून. कळतंय का तुला? मग ठरलं तर यश आणि कावेरी एकत्र आहे हे सगळ्यांच्या समोर आणायचं. कसं आहे ना अमृता, याच्या आधी आपण दोघी एकत्र नव्हतो, आता एकत्र आहोत, मग मिळून काम करू. कावेरी आणि यश यांचा खोटेपणा माच्या समोर आणू. दोघं एकत्र आहे हे सगळ्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करू आणि कावेरीला तोंडावर पाडू. ठरलं तर मग. कसं आहे ना अमृता, यश कावेरीच्या नादी लागून मला फसवतोय आणि घरच्यांनाही फसवतोय हे लवकरात लवकर मला कळायलाच हवं. तिला कळणार कसं? आपण दोघे आहे की. मला स्पष्टपणे रेड हँड पकडून द्यायचं हे दोघं एकत्र असताना. माने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की पुराव्याची गरजच नाही. आपल्याला काही एक प्रश्न विचारणार नाही, थोबाड फोडेन त्या कावेरीचं. इकडे आता कावेरी बाबांच्या जवळ आलेली असते आणि बाबांना तेल लावणार असते. त्यांची मॉलिश करून करून त्यांना लवकरात लवकर बरं करणार असते आणि त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला कुणी केला हे दाखवणार असते. स्वतःच्या हाताने कावेरी मालिश करते बाबांची. लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि ती खोटारड्या अमृताचा चेहरा माच्या समोर आणायचा आहे. बाबा, माझ्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल. तुमच्यावर हल्ला मी नाही तर अमृताने केला होता हे तुम्हाला सगळ्यांना स्वतःच्या तोंडाने सांगायचंय, तरच सगळ्यांना विश्वास बसणार आणि माझ्यावर जो आरोप आहे तो दूर होणार. त्यासाठी तुम्हाला निदान लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि माझी बाजू घेऊन सगळ्यांना सांगायचंय की अमृताने तुमच्यावर हल्ला केला होता. बिचारी कावेरी खूप मन लावून बाबांशी बोलतही असते आणि त्यांच्या हाताची मालिशही करत असते. बाबाही एकटक आपल्या कावेरीला बघत असतात, कारण बाबांना माहितीये कावेरी चांगली आहे, अमृतासारखी पॉलिटिक्स नाहीये. माच्या समोर एक वागायचं आणि मा नसताना काय वागते हे तर बाबांना माहितीच आहे. त्यामुळे बाबा आता पॉझिटिव्ह असे झालेले असतात आणि कावेरीच्या बाजूनेच ते उठल्यावर उत्तर देणार यात काही शंका नाही. मा आता इकडे बाबांच्या रूम मध्ये अगदी तरातरा निघालेली असते. तेवढ्यात विद्या येते आणि विद्या मा मा करत मागे मागे असते. माचा हातच पकडते. मा प्लीज विसरा ना सगळं, सॉरी म्हणतीये ना मी, झाली ना चूक. तुम्हाला आवडतो तसा चहा बनवलाय, चहा प्या बरं, तुमचा राग जाईल प्लीज मा. अगदी लाडीगुडी लावत असते का तर माने बाबांच्या रूम मध्ये जाऊ नये म्हणून. पोरकटपणा बंद करा विद्या. माझी समजूत काढते एका बाजूला आणि एका बाजूला माझ्या डोळ्याच्या समोर त्या कावेरीची बाजू घेते, तिच्या बाजूने बोलत असते, तिला मदत करत असते. याचा अर्थ काय काढायचा ग? मा कसं आहे ना, वंच खूपच बोलत होत्या म्हणून थोडीशी मदत केली, दुसरं काही नाही. आणि माझ्या डोक्यात काही नसतं. ए गप्प बस आणि शहाणपणा शिकवू नकोस हा. मा म्हणते विद्याला एकदम शांत बसा, काहीही बोलायला जाऊ नको, माझं काही ऐकायचंच नाहीये. तुझ्या सासऱ्यांवर जीव घेणा हल्ला केलाय, अगदी जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. त्या मुलीशी तुला बोलायचंय, तिची तुला मदत करायची, तेही माझ्या विरोधात जाऊन. ती मला अजिबात आवडत नाही, कारण माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय तिने. तिच्याशी मी कशी बोलू? पण नाही, तुला काय फरक पडतो, तू तिच्याशी बोलणारच, मला माहितीये की. हो ना विद्या? विद्या अगदी शांत बसलेली असते. इकडे कावेरी रडत असते आणि बाबांना म्हणते काय हो बाबा, मी आणि यशनी तुम्हाला सगळं काही खरं सांगितलं. तुम्हाला तर विश्वास आहे, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की मी तुमच्यावर हल्ला केला नाही, अमृताने तुम्हाला मारलंय. कारण अमृताचं सत्य तुम्हाला कळालं होतं आणि सगळं काही तुम्हाला माहिती होतं. तुम्ही आता बाहेर येऊन मला सांगणार हे अमृताला माहिती होतं. तिचं सगळं सत्य लपवावं म्हणून तिने तुम्हाला असा जीव घेणा हल्ला केला आणि अशा अवस्थेत पोहोचवलं. पण हे मला कसं सांगायचं? जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माचे डोळे उघडणार नाही आणि असाच माझा रागराग करत राहतील. लवकरात लवकर हे सत्य माच्या समोर आणू म्हणजे अमृता काय हे मला कळेल. मा म्हणते विद्याला, तू काय वागतीये ना, मला सगळं काही कळतंय. अगदीच मला लाडीगुडी लावायचा किंवा नादी लावण्याचा प्रयत्नच करू नको. तू कायच ना विद्या, मला माहितीये. मा असं नाहीये, मा असं नाहीये म्हणून विद्या आता माझ्या मागे मागे आणि मा पुढे पुढे चाललेली असते. त्या रूम मध्ये कावेरी बसलेली असते आणि त्याच रूम मध्ये आता माही चाललेली असते. कितीही प्रयत्न केला तरी मा काय थांबायला तयार नसते. कावेरी एवढं बोलत असते आणि बाबांना काहीतरी रिॲक्ट व्हायचं असतं. बाबा आता आजपर्यंत हाताची बोटं हल्लेली नसतात, ती बोटं हलायला लागतात. कावेरीला इतका आनंद होतो, उठते आणि हसायला लागते. बाबा
तुम्ही आता बोटं हलवली म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स देताय. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे बाबा, म्हणजे मला आता लढायला चांगलंच तयार व्हायला लागणार. इकडे मात्र घाईघाईने आता मा यायला निघालेली असते. विद्या आता माच्या मागे मागे येत असते. मा म्हणते, एकदा सांगितलं ना, माझ्या मागे येऊ नको आणि थांबवण्याचा प्रयत्न करू नको. आता मात्र विद्याकडे काही एक पर्याय नसतो, कारण मा त्या रूम मध्ये जाणार म्हणजे जाणारच. विद्या डायरेक्ट माचे दोन्हीही पाय पकडते आणि घट्ट अशी पकडून जोऱ्या जोऱ्यात विद्या ओरडत असते, आरडाओरडा करते की जेणेकरून कावेरी ऐकेल आणि कावेरी तिथून पटकन निघून जाईल. माझ्या कानाशी ओरडू नको आणि आरडाओरडा तर अजिबात करू नको प्लीज. घरात काय चाललंय आणि तू काय नवीन तमाशा मांडलाय ग? जराही अक्कल नाही का विद्या? जरा शांत बसतीस का? नाही मा, तुम्ही जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. सोड म्हणतीये ना मी. विद्या आता मनातल्या मनात म्हणते, कावेरी बहिणीला जर माने तिथे बघितलं तर काय खरं नाहीये. काय करू आता? कावेरी बहिणीने माझा आवाज ऐकावा आणि पटकन तिथून निघून जावं, नाहीतर त्याही फसतील आणि मीही फसेल. काहीतरी करायलाच लागणार. तरीही मा ऐकत नाही आणि जबरदस्तीने बाबांच्या रूम मध्ये आलेलीच असते. तेवढ्यात काय कावेरीच्या जागेवर पटकन यश बसतो आणि मॉलिश करते असं दाखवत असतो. मा येते. माच्या मागे यामिनी आणि अमृता तिघेही एकाच वेळे आलेले असतात. मा बघते आणि काय हे यश? डॉक्टरांनी बाबांना कुठचंही तेल वगैरे काही लावायला लावलेलं नाहीये. ट्रीटमेंट चालू आहे ना त्यांना, मग असं काहीही करायचं नाहीये. तू का करतोय मला न विचारता? यशने बघितलेलं असतं की मा येते. पटकन यशने येऊन ऐन वेळेला कावेरीला सांगून कावेरी लपलेली असते आणि तिच्या जागेवर बिचारा यश असतो. जे कावेरीला बोलायचं आता मा ते यशलाच बोलायला लागलेली असते. यशच्या हातातली वाटी घेते यमुना. यश, हे तेल बिलं बनवायची कामं कोण बनवतं माहितीये तुला? कावेरी. मग तू कधीपासून अशी तेल बनवून लावायला लागला रे? कधीपासून असं करतो आणि हे सगळ्यावर विश्वास ठेवायला लागला? मुद्दाम तिने कावेरीचं नाव घेतलेलं असतं की मला कळू दे हे तेल कावेरीने बनवलंय, आणि कावेरीने बनवलंय म्हटल्यावर मा तमाशा घालणार यात काही शंकाच नाही. ही यमुना इतकी नास्तिक असते की त्याला काही लिमिटच नसतं. यश, खरं सांगा, हे तेल तू बनवलेलं नाहीये, कावेरीनेच बनवलंय, खरं सांग. यश म्हणतो, यामिदी तुला कॉमन सेन्स नाही का ग? का मुद्दाम करतीये? कावेरी शिवाय तुला काही दुसरं सुचतच नाही? कॉमन सेन्स आहे. कावेरीने जर बाबांवर हल्ला केला असेल तर बाबांना बरं करायला कशालाही तेल वगैरे करेल. कॉमन सेन्स आहे यार. काहीही कावेरी कावेरी काय आहे हे? यामिदी, यापुढे त्या कावेरीचं नावही घ्यायचं नाही माया पुढे. डोकं फिरतं माझं. हो का? तुझं डोकं फिरतं? मग सांग, कुठून आणलं हे तेल? आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आणलंय आणि त्यांनी सांगितलं हे ट्राय करा, 100% गुण येणार म्हणजे येणारच. आजपर्यंत खूप लोकांना गुण आलाय. तुला माहिती का, साईड इफेक्ट काहीही नाहीये, अगदी प्युअर आयुर्वेदिक येते. त्यामुळे टेन्शन घेऊ नको, काहीही होणार नाहीये. उलट झाला तर फायदाच होणार आहे बाबांना. पण असू दे, तुला नसेल पटत तर नाही लावणार मी बाबांना तेल. तुझ्या शब्दाच्या पुढे कोण जायला लागले आणि मी तर काय जाणार नाही बाबा. नाही आवडत आहे ना तुला, असू दे, देतो टाकून. मा म्हणते लाव, तुझी इच्छा आहे ना, तुला विश्वास आहे ना तर लाव. आणि बाबांना म्हणते तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. सगळेजण एवढं प्रयत्न करताय म्हणजे तुम्हाला बरं वाटणं साहजिकच आहे. तुम्ही बघा आता लवकरात लवकर तुम्ही नीट व्हाल. कावेरी इकडे अडगळीच्या रूम मध्ये बसलेली असते आणि फार टेन्शन मध्ये असते. ते आता काय झालं असेल कसं, तिला फार असं विचार यायला लागलेला असतो. तेवढ्या धाडकन दार उघडून यश आतमध्ये येतो आणि हिला जरा बरं वाटतं. ही आता पटकन यशच्या जवळ जाते. कावेरी, मला खात्री आहे बाबा लवकरात लवकर बरे होणार, अजिबात टेन्शन घेऊ नका. कावेरी म्हणते, मी बाबांच्या पायाला तेल लावत होते असं संशय तर नाही आला ना? नाही ग, अजिबात नाही. कोणाला काही एक वाटलेलं नाहीये किंवा काही समजलेलं नाहीये. तू टेन्शन घेऊ नको बरं, रिलॅक्स. कावेरीने आणि यशने घट्ट अशी मिठी मारलेली असते एकमेकांना आणि आधार दिलेला असतो अगदी प्रेमाने आणि प्रेमाचा. एवढ्यात काय त्यांचं प्रेम जास्त वेळ टिकणार नाहीये, कारण यमुना आणि अमृता जिथे तिथे चांगल्या गोष्टींना जागाच नाही. यमुना आणि अमृता यांचं डोकं नेहमी उलट आणि ज्या गोष्टींचा कुणालाही आनंद होऊ नये अशा दिशेने धावत असतं. बरोबर अमृता यशच्या मागे आलेली असते आणि कावेरी आणि यश एका रूम मध्ये पकडलेले असतात आणि बाहेरून ती रूम लॉक केलेली असते. आता ती जाणार, माला बोलून आणणार आणि रेड हँड पकडून देणार ह्या दोघांना. दरवाजाच्या बाहेर उभा राहून ती मावशीला आवाज देत असते, मावशी मावशी लवकर ये लवकर ये. या दोघांना कळतं आता की ती मावशीला आवाज देते म्हणजे अमृता रूमच्या बाहेर आहे आणि आपण आता पकडले गेलो आहोत. तुला कुठली काठी हवी आहे ग स्टोर रूम मधून, सांग बरं पटकन. यश म्हणतो, अमृता आहे बाहेर आणि हे सगळं मुद्दाम करतीये, काहीतरी करायला लागणार आपल्याला. अमृता बाहेर म्हटल्यावर आता कावेरीही घाबरते आणि यशही घाबरलेला असतो. आता काहीतरी करून या प्रॉब्लेम मधून सुटायचंय, नाही तर माने जर पकडलं तर नको तो तमाशा होणार आणि अजून घरात वादविवाद सुरू होणार. कावेरी म्हणते, यश करायचं काय, इथे खिडकी सुद्धा नाहीये पळून जायला.
आता मात्र खरंच चांगलेच फसलो आपण. आता आपल्याला कोणीही वाचू शकत नाही. मा आलेली असते. असं काय करते अमृता? तुला सांगितले ना कुठची काठी हवी. मला कशाला बोलवलं ग? प्रत्येक गोष्टीला मीच हवी का? तुम्हाला मनाने कामं करता येत नाही का? तू दाखव बाई मावशी तुझ्या हाताने, मला काय कळत नाहीये. माच्या सोबत माचं शेपूट म्हणजे यमुनाही आलेली असते. चल आतमध्ये. बाहेर का उभी आहेस अशी? आता यमुना, मा आणि अमृता सोबत आतमध्ये येणार असतात आणि ह्या दोघांना जागेवर पकडणार असतात. आता मात्र मोठा धमाका होणार आणि हा धमाका हवा असतो अमृता आणि यमुनाला. यश आणि कावेरी यांना कुठेही लपायला जागा नसते. ते जागेवरच उभे असतात कारण स्टोर रूमला खिडकी नसते आणि मा अगदी दारात ते म्हटल्यावर त्यांना हलणं काहीच कुठेच हलू शकत नाही. मा दार उघडते आणि यश आणि कावेरीला समोर बघते आणि हेच हवं असतं अमृता आणि यमुनाला. त्याने बरोबर रेड हँड पकडून दिलेलं असतं ह्या दोघांना. आता मा चिडणार आणि खूप काही प्रश्न करणार, यात काही शंकाच नाही. मा म्हणते तुम्ही, अमृता म्हणते तुम्ही दोघं एकत्र. यमुना आता काय यमुनाचे काय यश हे? अरे दोघं काय करता इथे? अगो मा बघ की ह्या कावेरीने हद्दच पार केली आहे. हिचा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार. यश आता पलटी मारतो. मी स्टोर रूम मध्ये सामान घ्यायला आलो तो माझ्या मागून आली आणि हिच्या सांगण्यावरून कुणीतरी बाहेरून दरवाजा लावलाय. बघ की माझ्याच घरात मला अनसेफ होतंय. कशी कारस्थानं करतीये. ह्या कावेरीचा आहे ना नक्कीच काहीतरी बंदोबस्त करायला लागणार. यमुना म्हणते मा तू बघतेस तरी काही बोलत नाहीये. मा म्हणते मला काही बोलायचंच नाहीये. चल आपण काठी शोधूया. कावेरी म्हणते मा मी शोधून देते की तुम्हाला काठी. चला चला मी शोधते. मा म्हणते शांत बसा आणि नाटकं तर अजिबात करू नकोस. म्हणते काठी बाबांनाच हवी आहे ना. आता चालायला लागतील आणि लवकर ते बोलायलाही लागतील, हो की नाही? अमृताचा चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो. मा म्हणते खबरदार तुझ्या तोंडून त्यांचं नावही घ्यायचं नाही. यश चल. हो मा आलो की. मा आता सगळ्यांना घेऊन गेलेली असते. कावेरी तिथेच उभी असते आणि कावेरी आता हसते की सगळं काही हळूहळू बरं व्हायला लागलंय आणि यशने सावरून घेतलं. नाही तर आज काय आमचं खरं नव्हतं. माने आम्हाला पकडलंच. कावेरीने आता पेपर आणलेले असतात आणि यावर सह्या करा असं म्हणते. पौर्णिमा म्हणते आता हे काय नवीन? हो सांगते सगळं, आधी सह्या तर करा. यमुना म्हणते सह्या करा काय सह्या करा? आम्ही काय डोक्यावर पडलो का? जसं फसवून लग्न केलंय तसं आता फसवून सह्याही घेणार आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची असं विचार आहे का? कावेरी म्हणते यमुना ताई पचका होण्याच्या आधी आणि तेही सगळ्यांच्या समोर पचका होण्याच्या आधी वाचा आणि मग सही करा आणि मग काय ते बोलायचं ते बोला. कशाला स्वतःचा पचका स्वतःच करून घेता? कसं आहे ना यमुना ताई, आपली इज्जत आपणच वाचवायची असते. मला हे म्हणण्यापेक्षा ते कागद वाचा. हेल्थ इन्शुरन्स हे कशासाठी? आम्हाला हेल्थ इन्शुरन्स वगैरे काही नाही. आणि काय गे कावेरी कधीपासून आमच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली? मेडिकल इमर्जन्सी कधी कशी कुणावर कुठे येऊ शकते हे कुणालाच माहित नाही, ना तुम्हाला ना मला. आपण आपली काळजी घेतलेली बरी. आपल्या बाबांना तरी कुठं माहिती होतं एवढा मोठा त्यांना प्रॉब्लेम होणार, एवढा मोठा इश्यू होणार. पण आलंच ना त्यांच्यावर एवढं मोठं संकट. कुणावरही संकट येऊ नये यासाठी आपण आधीच तयारीत राहू म्हणून हा इन्शुरन्स करायचा आहे. कळतंय का यमुना ताई? विद्या म्हणते वहिनी हे हेल्थ इन्शुरन्स वगैरे खूप महाग आहे असं म्हणतात. पौर्णिमा म्हणते हो महागच असतं. कावेरी आम्हाला परवडणार नाही हे इन्शुरन्स. माझा मुलगा एकटाच कमावणार आहे आणि एवढा सगळा खर्च कधी करणार तो? नाही ग बाई आम्हाला परवडणार नाही आणि नसते उद्योग सांगू नको. काकू हेल्थ इन्शुरन्सवरचा GST माफ केलाय त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांनाच परवडणार आहे, अगदी स्वस्त दरात मिळणार आहे. त्यामुळे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत प्रत्येक जण आपला हेल्थ इन्शुरन्स काढणार आणि काढू शकतो, तोही अगदी कंपल्सरी. कारण त्याला परवडणार आहे. अगदी रेट त्याची एकदम कमी करून टाकल्यामुळे कुणालाही सहज अगदी परवडणार. कशाला टेन्शन घेताय काकू? जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी हेल्थ इन्शुरन्स घ्यावा आणि स्वतःची आणि समोरच्याची तब्येत वाचवण्याचा प्रयत्न करावा. अरे आपल्या सरकारचा हाच तर हेतू आहे आणि सरकारचा हेतू आपण साध्य करूया आणि त्यांना साथ देऊया. प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स करूया. कसं आहे ना प्रत्येकाला परवडणार आहे. त्यामुळे परिस्थिती नाही अमकं नाही तमकं नाही काही बोलायचं नाही काकू. कंपल्सरी प्रत्येकाने करूनच घ्यायचं आहे. आता यमुना परत कावेरीला क्रॉस लागायला लागलेली असती. कावेरी ऐकतीस का जरा? यश मध्येच बोलतो यामिदी कावेरी कशीही वागत असली तरी हेल्थ इन्शुरन्स हा योग्य त्यांचा निर्णय किंवा ते सांगताय ते योग्य आहे. आपण सगळ्यांनी एकत्र हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे. इतकं स्वस्त याच्यात मिळतोय तर काहीच हरकत नाहीये. आणि त्या चुकीच्या वागता तो भाग वेगळा, पण आता मात्र बरोबर वागताय ना, मग त्यांचं ऐकून आपण हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने काढून घ्यायचंय. यामिदी हे ठरलंय, कळतंय का? यश म्हणतो ठरलंय म्हणजे ठरलंय. या कागदांवर सगळ्यात आधीच ही मी करणार. आता विद्या म्हणते भाऊजी पेन.
पटकन यश पेन घेतो आणि सही करतो. थँक्यू. यमुनाला मात्र भयंकर असा राग येतो की सगळं काय हिचं ऐकतोय, हिच्या तालावर नाचतोय हा. आता यश म्हणतोय म्हटल्यावर यमुनाला काय सही करायलाच लागते. आता ती सुद्धा सही करते. कावेरी रोज बाबांची मालिश करत असते आणि त्यांना पॉझिटिव्ह अशा गोष्टी सांगत असते. त्याच्याने बाबांना खूप असा फरक पडलेला असतो आणि बाबा पॉझिटिव्ह असे व्हायला लागलेले असतात. कावेरी म्हणते मी रोज येऊन तुमची मालिश करणार आणि तुम्हाला बरं करणार आणि स्वतःच्या पायावरही उभं करणार, हा शब्द आहे बाबा माझा. कावेरी आता बाबांना चांगलीच मालिश करत असते आणि चांगलंच तयार करत असते. लवकरात लवकर त्यांना चालाय बोलायला लावल यात काही शंकाच नाहीये, कारण कावेरी प्रयत्नच तेवढे करत असते आणि मनापासून जर प्रयत्न केले तर यश हे नक्कीच मिळतं. कावेरीलाही तसं यश मिळणार. आता एक बेल ठेवलेली असते आणि त्या बेल वाजवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाबांच्या हातांची मुवमेंट होणार आणि त्या हातांना जरा चालना मिळणार. बाबाही प्रयत्न करत असतात. बाबांनाही वाटतं की उठावं, पहिल्यासारखं मी चालावं, बोलावं, सगळं काही पहिल्यासारखं करावं. तेही तेवढ्याच याने प्रयत्न करत असतात ती बेल वाजवण्याचा. इकडे आता यमुना आणि अमृता परत प्लॅन करायला सुरुवात करतात. आपल्याकडे जास्ती काही वेळ नाही आहे, खूप कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला कावेरीचा पर्दाफाश करायचा आहे, तोही माच्या समोर. असं काहीतरी प्लॅनिंग करायला लागणार की ही कावेरी ना अगदी तोंडावर पडली पाहिजे माच्या समोर आणि तिचं खरं रूप मलाही कळालं पाहिजे. एकदा का मला कळालं ना ही काय, मग बघ मा कशी तिची अवस्था करते. यमुना म्हणते मला सगळं कळतंय अमृता, पण काल कसा आपलाच डाव आपल्यावर उलटवला बघितलं ना. सगळं शांतपणे आणि डोकं लावून करायचंय, त्यामुळे घाई गडबड नको. कधीही त्यांना पकडून दिलं तर यश म्हणणार की कावेरीच माझ्या मागे लागलेली असते आणि काही झालं तर यशवर सगळे लक्ष ठेवणार, त्याच्यावर विश्वास ठेवणार. आपल्यावर कोण विश्वास ठेवायला लागलाय. अमृताला कळतच नाही आपण कोणाच्या समोर बोलतोय. बोलायच्या ओघामध्ये स्वतःच्या तोंडून सत्य बोलून जाते आणि हे मात्र आता यमुनाने पकडलेलं असतं. तुला माहिती आहे का, काही झालं तरी घाई करायलाच लागणार आहे आपल्याला, कारण ती कावेरी काकांना बरं करायचा प्रयत्न करतीये. ते जर बरं झाले तर मग काय खरं नाही. एकदा काका बरे झाले आणि खरं बोलले तर मग सगळं अवघड होऊन बसणार. यमुना आता आश्चर्यचकित होऊन या अमृताकडे बघायला लागलेली असते की अमृता नेमकी काय बोलली. इकडे आता बाबा प्रयत्न करतात बेल वाजवण्याचा, पण बेल काय त्यांच्याच्याने वाजतच नसते. कावेरी म्हणते काही हरकत नाही, आज प्रयत्न केलाय, उद्या बेल वाजेल. आपण हळूहळू प्रगती करूया, एकदम सगळं करायला नको, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही. मला खात्री आहे उद्या तुम्ही बेल नक्कीच वाजवताल. रोज येऊन मालिश करणार आणि फरक तुम्हाला 100% पडणार. बाबा कावेरीचा वादा आहे. कावेरी म्हणते बाबा मी येते आता, मा पूजा करत होत्या म्हणून मी इथे आले, आता जाते मी, तुम्ही तुमची काळजी घ्या. मी पटकन जाते. माने बघितलं तर उगाच त्यांना राग यायचा. तिथून कावेरी निघून गेलेली असते. इकडे मात्र यमुना अमृताच्या मागे लागलेली असते की तू आता काय बोलली. यमुना म्हणते बाबा बरे झाले तर कुणाचं काय खरं नाही. तू काय बोललीस आत्ता, यमुना सांगतीस का. यमुना सारखी म्हणते अगं सांग पटकन अमृता, कुणाचं काय खरं नाही. यमुनाने शब्द लावूनच धरलेला असतो. सांगतीस का अमृता, कुणाचं काय खरं नाही. अमृता मात्र इतकी घाबरलेली असते, काय उत्तर देऊ आणि काय नाही तिला कळतच नसतं. अमृता आता तिचा शब्द जागेवर पलटी मारते. अगं मला असं म्हणायचं होतं की काका बरे होऊ नये म्हणून अमृता प्रयत्न करतीये ना, असं मला म्हणायचंय. काका बरे झाले तर तिचं काही खरं नाही असं मला म्हणायचं होतं ग, जरा चुकीचं ऐकलंय. असंय होय. तुझे म्हणतीये ना अमृता अगदी बरोबर आहे. काहीतरी करायला लागणार जेणेकरून मा कन्व्हिन्स होणार की कावेरी आणि यश दोघे मिळून आपल्याला शेंड्या लावताय. एकदा माच्या नजरेत आलं ना की यश सुद्धा कावेरीला सामीले, मग बघ सगळं पडदाफाश होणार आणि सत्य माच्या समोर येणार. मग यशची आणि कावेरीची काही खेर नाही. काय हालत होतीये ना, बघतच राहा. इकडे आता यशने पेढे आणलेले असतात आणि सगळ्यांना हॉलमध्ये पेढे वाटत असतो. प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाला पेढा खा पेढा खा पेढा खा. कशाचा पेढा आणि कशाचा एवढा आनंद झाला हे मात्र कोणाला काही माहित नसतं. एक आनंदाची बातमी मा. काय, त्या तेलाचा बाबांना इतका फरक होतोय की चक्क ते लिहायचा प्रयत्न करायला लागलेत. आता सगळ्यांना आनंद झालेला असतो, फक्त अमृताच्या चेहऱ्यावरचा रंग उतरून गेलेला असतो. अगदी पांढरा तिचा चेहरा पडलेला असतो. तिची चोरी लवकरात लवकर पकडली जाणार यात काही शंकाच नाही. हा कागद बघ बाबांनी लिहायचा प्रयत्न केलाय. खरंच माच्या चेहऱ्यावर इतका आनंद आणि असा काय आनंद असतो खरंच बघण्यासारखा असतो आणि घरातल्या सगळ्यांनाच खरंच आनंद झालेला असतो, अगदी कमालीचा. बाबा लवकरच बरे होणार, खरंच चांगली आणि आनंदाची गोष्ट या. यश आता मुद्दाम अमृताच्या जवळ जातो. अगं अमृता पेढा घे ना, बाबांची किती काळजी आहे, त्यांच्यासाठी तू काय काय केलंय. खरंच आम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी तू काय काय केलंय. घे बरं पेढा, तर तू आधी खाल्ला पाहिजे. मी बाबांच्यासाठी प्रार्थना करते पण आज देवाने ऐकलंय या तुझं. घे बरं पेढा खा आणि तोंड गोड कर. अमृताचं तोंड आधीच कडू झालेलं असतं, पेढ्याने कुठं गोड व्हायला लागलंय.
मग आता पौर्णिमालाही जवळ बोलवतात. पौर्णिमा बघ की यांनी कसं लिहिलंय, किती छान. खरंच चांगलं या वहिनी प्रयत्न करायला लागलेत. खरंच छान गोष्ट आहे. यश म्हणतो कसं आहे ना मा, लिहून का होईना बाबा लवकरच आपल्याशी बोलायला लागणार. आता आपली कामं सोपी होणार आणि सगळं काही छान होणार. बरोबर आहे की नाही मा. मग आता तिरक्या नजरेने कावेरीकडे बघते, कारण मला असं वाटतं की सगळं काही कावेरीनेच केलंय. त्यामुळे मग आता खुनशीने कावेरीकडे बघत असते. कावेरीवर काही परिणाम होत नाही, कारण कावेरीने काही केलेलंच नसतं. मग आता यशच्या हातातला मिठाईचा बॉक्स घेते आणि कावेरीच्या जवळ येणार. कावेरीच्या समोर मा उभा राहते आणि म्हणते सत्य हे सूर्यासारखं असतं, ते बाहेर यायला फार वेळ लागत नाही. अगं कारण ते सत्य असतं ना, सूर्य जसा लपत नाही तसं सत्यही लपत नाही. काही केल्या ते बाहेर येतं म्हणजे येतं. कळलं का कावेरी, तुझं सुद्धा सत्य लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येणार. अमृता मात्र अगदी घामाघूम झालेली असते, कारण सत्य बाहेर यायला आता वेळ लागणार नाही. माझं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आणि माझा पचका होणार. त्याच्या आत मला काहीतरी करायला लागणार की सत्य जागेवर थांबेल किंवा मी काहीच केलं नाही हे सगळ्यांच्या समोर येणार. माझं नाव जर सगळ्यांच्या समोर आलं तर मात्र मला या घरात थारा नाही. आणि मावशी तर काय मला सोडत नसते. कावेरीवर जो आरोप लावलाय, जो गोंधळ घालतोय, ती निर्दोष सुटणार आणि सगळं काही खापर माझ्या माथ्यावर येणार. अमृता स्वतःला म्हणते लवकरात लवकर मला काहीतरी करायला लागणार आहे. तिथे ज्यूसचा ग्लास असतो. आता अमृता काहीतरी करणार म्हणजे करणारच. मा म्हणते जेलमधून जरी पुराव्यांच्या अभावी तू सुटून आली तरी हे बरे होतात ते, आणि बरे झाल्यावर गुन्हा कोणी केला हे नक्कीच नाव सांगणार. मग तर जेलमध्ये तुला जावंच लागणार. हे बोलायला लागले की सगळ्यात आधी तुझंच नाव घेणार. तेव्हा सामानाची बांधाबांध सुरू करा, लवकरच तुम्ही या घरातून बाहेर जाणार. तोपर्यंत अमृताने त्या महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर ज्यूस सांडून ठेवलेला असतो. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. बाबांना नुकसान पोचवायचं म्हणून अमृता उशीने तोंड दाबायला लागलेली असते. बाबांना जागेवर आवाजच बंद करायला लावणार असते. तेवढ्यात बाबा त्यांच्याजवळ असलेली बेल जोऱ्या जोऱ्यात वाजवतात. अमृता पटकन उशी फेकते आणि लांब पळायला लागते. बाबा तिचे केस इतके जोऱ्यात ओढतात की तिचे केस म्हणजे तो वीक असतो तिच्या हातात बाबांच्या येऊन जातो. अमृता इतकी घाबरलेली असते, काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. तिथून ती आता पळणार. तेवढ्यात काही तिच्या समोर कावेरी येऊन उभी राहते आणि जोऱ्यात ओरडते, अमृता थांब. आता मात्र अमृता अशी काय कावरी बावरी आणि भामटी झालेली असते, तिला पळायलाही चान्स नाही आणि रेड हँड अशी पकडलेली असते कावेरीने. अमृताचं सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार का? अमृतानेच बाबांना मारलं किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे जर मला कळालं तर मा काय करणार? आणि खरंच अमृता परत काही दुसरा प्लॅन करून यातून निर्दोष सुटणार का? की कावेरीवर जो आरोप लावलाय तो खोटा आहे आणि सगळं काही केलंय ते अमृताने हे लवकरात लवकर माच्या समोर आलं तर मा काय रिॲक्ट होणार? या सगळ्या काही गोष्टी जर बघायच्या असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.